तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। रत्नागिरी शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी CNGचा तुटवडा या ठिकाणी जाणवताना पाहायला मिळतो आहे। पहाटेपासून CNG मिळावा यासाठी CNG स्टेशन बाहेर भली मोठी रांग या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आज जवळपास 450हून अधिक रिक्षा एकाच लाईनमध्ये या ठिकाणी उभ्या असलेल्या पाहायला मिळतात। शहरातील माळनाका परिसरातील ही CNG स्टेशनवरची ही रिक्षाची गर्दी तुम्ही बघू शकता की भली मोठी लाईन या ठिकाणी पाहायला मिळते आहे। ही लाईन थेट मारुती मंदिरपर्यंत गेलेली आहे। रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरात CNG स्टेशन बाहेर पहाटेपासूनच ही लाईन पाहायला मिळते। तब्बल 5 तासानंतर या ठिकाणी रिक्षा चालकांना या ठिकाणी CNG मिळताना पाहायला मिळतो आहे। शहरातील जो मेन CNG स्टेशन आहे ते गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी बंद आहे आणि त्यामुळे सध्या रिक्षा चालकांचे प्रचंड मोठे हाल होताना पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकता की ही लाईन थेट माळनाक्यापासून मारुती मंदिरपर्यंत गेलेली पाहायला मिळते। आज या लाईनमध्ये जवळपास 450हून अधिक रिक्षा पहाटे 6 वाजल्यापासून या ठिकाणी उभ्या असलेल्या पाहायला मिळतात। केवळ CNG भरावा मिळावा यासाठी हा सगळा अट्टहास या रिक्षा चालकांना करायला लागतो आहे। शिवाय या माळनाका CNG स्टेशनवरती आवश्यक असलेलं प्रेशर देखील मिळत नाही आहे। त्यामुळे रिक्षा चालक गेले 2 दिवसांपासून या ठिकाणी त्रस्त असलेले पाहायला मिळतात। अनेक समस्या आहेत। मोठ्या संख्येनं सध्या ही लाईन या ठिकाणी पाहायला मिळते। आपण बघू शकतो की जवळपास 450हून अधिक रिक्षा पहाटेपासूनच या लाईनमध्ये उभ्या असलेल्या पाहायला मिळतात। CNGचा प्रचंड मोठा तुटवडा सध्या जिल्ह्यामध्ये जाणवताना पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येनं सध्या पर्यटक आलेले आहेत। अशा वेळेला या ठिकाणी CNGच्या माध्यमातून रिक्षा चालकांचा हा व्यवसाय आहे, तो रोजीरोटी हातावरची आहे। अशा वेळेला CNGच्या माध्यमातून जर रिक्षा चालवली तर ती परवडू शकते आणि त्याचमुळं ही भली मोठी लाईन पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी CNG पेट्रोल पंपावरती या ठिकाणी पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेन की नेमकी काय परिस्थिती आहे। आपण आता सध्या मुख्य रस्त्यावरती आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की लांब लचक अशी भली मोठी लाईन या ठिकाणी CNG पंपावरती या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि त्याचमुळं सध्या मोठी गर्दी सध्या CNG पंपावरती झालेली पाहायला मिळते। एकंदरीतच आज सलग दुसऱ्या दिवशी देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी रिक्षा चालक जे आहेत ते लाईनमध्ये उभे असलेले पाहायला मिळतात आणि CNG मिळावा म्हणून पहाटे पासूनच या रिक्षा चालकांच्या लाईन CNG स्टेशन बाहेर लागलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।